महाराष्ट्रामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, निकालही लागले आणि यानंतरनं आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले ते ईव्हीएम मशीनवर. विरोधक ज्यांनी पराभूत झाले, सत्ताधारी बाकावरचे जे विजयी झाले, यांच्याविषयी वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत आणि सगळं खपर फुटतंय ते परत एकदा ईव्हीएमवर. आपल्याबरोबर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे रोल करणारे किरण कुलकर्णी आहेत, की जे अतिरिक्त निवडणूक अधिकारी आहेत आणि संपूर्ण राज्याचं मॉनिटरिंग ते स्वतः पाहत होते. आपण त्यांना कडनं काही गोष्टी आपल्या सर्वसामान्य लोकांना जे राजकीय नेते आता आरोप करतायत त्या संदर्भात काही विचारूयात, काही स्पष्टता येईल लोकांना मनामध्ये असं त्या अपेक्षित आहे. सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईव्हीएमवर आरोप वेगवेगळे होताना दिसत आहेत आणि विशेषतः ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे असा थेट आरोप केला जातो. खरंच किती तथ्य आहे यात? यामध्ये अजिबातच तथ्य नाही. कारण EVM हे स्टँड अलोन मशीन आहे. त्याच्यामध्ये वन टाईम प्रोग्रॅमेबल अशी चिप असते आणि त्याच्याद्वारे काम होतं. त्याचा कुठल्याही कनेक्शनशी, इंटरनेटशी, हॅक होण्याशी त्याचा संबंध येत नाही. कुठलीही फ्रिक्वेन्सीशी त्याचा काही संबंध येत नाही. मुद्दा असा आहे की EVM बद्दल बोलताना मला असं वाटतं की कुणालाही काही शंका असेल तर त्यांनी आधी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आणि आमच्या ऑफिसची जी वेबसाईट आहे CO महाराष्ट्र, याच्यावरती EVM मॅन्युअल हे उपलब्ध आहे. या EVM मॅन्युअलमध्ये EVM बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. तांत्रिक माहिती आणि प्रशासकीय कसं कसं काम करायचं याच्याबद्दलची माहिती. मला तर नेहमी असं वाटतं की ज्यांना कुणाला असं वाटतं की EVM मध्ये काही इश्यू असू शकतो त्यांनी ते वाचायला पाहिजे. माझा अनुभव असा आहे की काही जणांनी ते वाचलं आणि त्यांच्या मनातल्या शंका पण दूर झाल्या. तुमच्या 95% शंका या त्या वाचनातून दूर होऊ शकतात आणि उरलेला जो शंकेचा भाग असेल तो यासाठीची जी प्रशासकीय कार्यपद्धती आहे EVMची त्याच्यातून दूर होऊ शकतो. त्याचं कारण असं की या प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये सर्व राजकीय पक्षांना, उमेदवारांना, त्यांच्या प्रतिनिधींना प्रत्येक टप्प्यावरती सहभागी करून घेतलेलं असतं. म्हणजे EVM वापरण्याचा जो प्रत्येक टप्पा आहे त्या प्रत्येक टप्प्यावर या सर्वांच्या स्वाक्षऱ्या असतात, उपस्थिती असते, व्हिडिओग्राफी होते आणि सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनेच त्याचं काम केलेलं असतं. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आणि जेव्हा आपल्या उपस्थितीत, आपल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ते काम झालेलं आहे, त्याच्यानंतर EVM बद्दल काही मत व्यक्त करण्याच्या आधी ECIची वेबसाईट आणि आमची वेबसाईट जर पाहिली तर शंका नक्की दूर होतील. लोकांनी सुद्धा याबाबतचा कुठला व्हिडिओ किंवा कुणाचे काही दावे, क्लेम्स याच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपलं जे आहे उपलब्ध मटेरियल वेबसाईटवरचं ते बघावं, आपल्या शंकेचं समाधान करून घ्यावं. हा 100% विश्वास मी देऊ इच्छितो की EVM मध्ये कुठल्याही प्रकारचं टॅम्परिंग शक्य नाही, कोणालाही ते शक्य झालेलं नाही आणि शक्य होणारही नाही. आणि त्याचं कारण उत्कृष्ट दर्जाची त्याच्यासाठीची प्रशासकीय कार्यपद्धती आणि उत्कृष्ट पद्धतीची टेक्नॉलॉजी. नाही म्हणजे नेमकं काय? कारण की लोकांना, सर्वसामान्यांना ही गोष्ट कळत नाही की बाबा ही जी टेक्नॉलॉजी आहे ती नेमकी कशी इतकी तुम्ही जे सांगता की अतिशय प्रूफ आहेत चांगले, म्हणजे त्यामध्ये काही कुठले ट्रॅम्पटिंग होऊ शकत नाही, त्यात कुठले बदल होऊ शकत नाहीत. कारण की सोशल मीडियावर आम्ही गेले काही दिवस आवर्जून पाहतो की काही व्हिडिओ दिसतात की अरे बाबा एका चिन्हावर बटन दाबतो पण मतदान दुसरीकडे होतंय. ते आहे का खरं असं काही? आपलं म्हणणं खरं आहे. असे काही व्हिडिओज सोशल मीडियावरती फिरत असतात की EVM सारखं दिसणारं मशीन ते दाखवतात. ज्यांनी EVM पाहिलेलं आहे, आपण मतदान करताना EVM बघतो, ते EVM कसं असतं, त्याचा आकार काय आहे आणि व्हिडिओमध्ये जे काही दाखवलेलं असतं त्यातला फरक नक्कीच जाणकाराच्या लक्षात येईल, सामान्य माणसाच्या पण लक्षात येईल. फक्त त्या नजरेनं बघायला पाहिजे. म्हणजे कुठला तरी मॉडेल, कुठलं तरी मशीन घेऊन त्याच्यावरती वेगळं चिन्ह छापलं जात आहे असं म्हणायचं आणि EVM बद्दल गैरसमज पसरवायचे, हा तर योग्य प्रकार निश्चितच नाहीये. त्यामुळे अशा प्रकारच्या व्हिडिओजवरती लक्ष देण्याची काही एक गरज नाही. दुसरा मुद्दा असा की तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर मी स्वतः काही तांत्रिक तज्ज्ञ असा नाही, पण एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा जेव्हा EVMचं काम गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी पाहिलं आणि त्याची सगळी प्रोसिजर पाहिली
माझ्या असं लक्षात आलं की ते एक मशीन आहे. मशीन असल्यानंतर ते मशीनवरती परिणाम करणारे घटक जे जे काही असू शकतात त्यांचा त्याच्याशी संबंध ठेवलेला नाही. म्हणजे असं की 3 भाग आहेत ईव्हीएमचे. कंट्रोल युनिट आहे, बॅलट युनिट आहे आणि व्हीव्हीपॅट आहे. व्हीव्हीपॅट हा तर सरळ सरळ प्रिंटर आहे. प्रिंटर व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही नाही. कंट्रोल युनिट आणि बॅलट युनिट यांच्यामधलं रिलेशन हे बटन दाबलं की त्या बटनासाठीचा जो काही कोड असेल त्याच्यासाठीची जी चिप आहे, चिप सिंगल चिप आहे, ती वन टाइम प्रोग्रॅमेबल आहे. म्हणजे ती एकदा प्रोग्राम केली की ती बर्न झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा प्रोग्रामिंग शक्य नाही अशा प्रकारची ती चिप आहे. म्हणजे माझ्यासारख्या तंत्रज्ञ नसलेल्या माणसाला सुद्धा हे लक्षात येतं की ते अशा पद्धतीनं डिझाईन केलं आहे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी की त्याच्यामध्ये कुठलंही टॅम्परिंग शक्य नाही. मी आपल्याला सांगतो की ईव्हीएम अगदी त्याच्यावरती काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल 40 केसेस झालेल्या आहेत आणि या 40ही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ईव्हीएम हे स्टँड अलोन मशीन आहे, दॅट कॅनॉट बी टॅम्पर्ड, आणि त्याच्यामुळे ते वापरायला हरकत नाही. हा झाला तांत्रिक भाग. पण मला असं वाटतं की आपण त्याचा प्रशासकीय भाग सुद्धा समजून घ्यायला पाहिजे, जो खूप इंटरेस्टिंग आहे. प्रशासकीय भागात काय आहे? आपल्याला कल्पना आहे की ईव्हीएम्स ही गोडाऊनमध्ये ठेवलेली असतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीत वापरलेली ईव्हीएम्स ही आपण गोडाऊनमध्ये ठेवलेली होती त्या त्या जिल्ह्याच्या. या गोडाऊनला कडक पोलीस बंदोबस्त असतो आणि या गोडाऊनचं सिलिंग हे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या, उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समोर लोकसभा निवडणूक संपल्यावर केलेलं होतं. अशा प्रकारे सील झालेलं गोडाऊन आत्ता विधानसभेसाठी जेव्हा मशीन्स वापरायची होती तेव्हा उघडण्यासाठी पुन्हा राजकीय पक्षांच्या उपस्थितीत, प्रतिनिधींच्या उपस्थितीतच ते गोडाऊन उघडण्यात आलं. म्हणजे दार लावणं, बंद करणं, उघडणं या सगळ्यासाठी राजकीय पक्षांची उपस्थिती, प्रतिनिधींची उपस्थिती होती. व्हिडिओ शूटिंग झालेलं होतं, आपण करत असतो, तो प्रोटोकॉलच आहे. गोडाऊन उघडल्यानंतर 3 प्रकारच्या स्टेजेसमधून ईव्हीएम जातं. पहिलं म्हणजे एफएलसी. एफएलसी म्हणजे फर्स्ट लेवल चेक. फर्स्ट लेवल चेक हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे जे इंजिनियर्स आहेत आणि आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ते मिळून करतात. फर्स्ट लेवल चेक म्हणजे काय? मशीन चालू आहे का नाही ते तपासणे आणि ते योग्य पद्धतीने चालतंय की नाही ते तपासणे. यासाठीची डेट, वेळ आणि ठिकाण राजकीय पक्षांना कळवलेलं असतं. त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच प्रत्येक मशीनचं फर्स्ट लेवल चेक करण्यात आलं. फर्स्ट लेवल चेक केल्यानंतर त्याचा मॉकपोल घेण्यात आला. म्हणजे मशीन चालू आहे की नाही हे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सुद्धा तपासलं, खात्री पटली, त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, व्हिडिओग्राफी आहे. त्याच्यानंतरची स्टेज आली ती कमिशनिंग किंवा सिम्बॉल लोडिंग आपण म्हणतो. त्यावेळेस सुद्धा सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोडाऊन बंद करताना, उघडतानाही ते उपस्थित होते. व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे. पोलिंग स्टेशनला मशीन पोहोचल्यानंतर तिथेही पोलिंग एजंटच्या समोर आधी मॉकपोल घेण्यात आला. म्हणजे अमुक एका उमेदवाराला जर आपण बटन दाबलं तर त्याचाच चिन्ह व्हीव्हीपॅट मधनं बाहेर येत आहे, स्लिप, हे सगळ्यांनी खात्री केली आणि मगच मतदान सुरू झालं. महाराष्ट्रातल्या 1 लाखापेक्षाही जास्त मतदान केंद्रावर याच पद्धतीनं काम झालं. मतदान पूर्ण होईपर्यंत पोलिंग एजंट्स उपस्थित होते. मतदान संपल्यावर सिलिंग त्यांच्या समोर झालं. मला असं सांगायचं आहे की प्रत्येक स्टेजला राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या समक्षच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि तसाच ईसीआयचा प्रोटोकॉल आहे. याच्यामध्ये शंकेला कुठलीही जागा नाही. याचं रेकॉर्ड उपलब्ध आहे, व्हिडिओग्राफी उपलब्ध आहे. बरोबर. नाही तरी सुद्धा काही जणांचा असा आरोप आहे की हे मशीन गुजरातमधनं आणल्या. खरंच महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं ते गुजरातमधनं मशीन्स आणल्या होत्या? आता याच्याबद्दल काय सांगू? मला आठवत आहे एका इंटरव्ह्यूमध्ये मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राकडे पुरेशा मशीन्स आहेत आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला कुठल्याही दुसऱ्या राज्याकडून मशीन्स आणायची वेळ आली नाही. मशीन सगळी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची असतात, ती राज्यामध्ये ठेवलेली असतात. महाराष्ट्र राज्याकडे पुरेसा साठा होता
आणि आपल्याकडे उमेदवारांची संख्या ही अपेक्षेपेक्षाही मर्यादित राहिल्यामुळे आपल्याला कुठल्याच राज्याकडून मशीन्स आणावी लागली नाहीत. आपल्या राज्यातल्या मशीन्सवरतीच आपली विधानसभा निवडणूक ही पार पडलेली आहे. बरं. अनेकांचं असं म्हणणं आहे की नाही, आम्हाला ती ईव्हीएमची चिप आहे ती परत एकदा बघायची आहे, क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे की खरंच जेवढं मतदान झालं ते आहे का, तितकंच टॅली केलं करायचं आहे. त्याच्यासाठी ECIने आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्सनुसार एक नवीन प्रणाली गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू केली आहे. त्याला C&V असं म्हणतात, म्हणजे चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ बर्न्ड मेमरी. त्याच्यासाठी काही शुल्क निश्चित केलेलं आहे. ते भरल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर यांच्या सुपरविजनखाली उमेदवाराच्या उपस्थितीत त्या सर्व मशीन्सचं पुन्हा एकदा प्रोसिजर होते. त्याची टेक्निकल SOP, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह SOP जाहीर करण्यात आलेली आहेत. वेबसाईटवरती ती उपलब्ध आहेत. उमेदवारांनी किंवा इंटरेस्टेड लोकांनी त्याचा अभ्यास केला तर त्यांना हे चेकिंग कसं होतं हे आपल्या लक्षात येईल आणि शुल्क भरून हे चेकिंग उमेदवाराला करता येतं. या संदर्भात मला सांगावंसं वाटतं की सुप्रीम कोर्टाने आजच असा एक डिसिजन दिलेला आहे. एका याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात अशी याचिका केली की EVMs बंद करून पुन्हा एकदा मतपत्रिकांवरतीच आपल्या निवडणुका घेण्यात याव्यात. यावरतीचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. अतिशय स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की यापुढच्या निवडणुका या EVM वरतीच घेण्यात याव्यात, कारण त्याच्याबद्दल कुठल्याही शंकेला जागा नाही. मतपत्रिकांवरती निवडणुका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय हा खरोखर वाचण्याजोगा आहे. सुप्रीम कोर्टाने क्लिअर स्टँड घेतलेला आहे आणि सर्व मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे. बरं. सर, अनेक जणांचा आत्ता मतप्रवाह येतो की काही विशिष्ट मतच जे आहेत त्या उमेदवारांना त्या संपूर्ण परिसरामध्ये मिळाले किंवा त्या जिल्ह्यामध्ये मिळाले. जसं एखाद्या ए या विधानसभा मतदारसंघात XYZ पर्सनला 1,38,000 मिळाले. दुसऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा 1,35,000. म्हणजे ती रेंज जी आहे ती जवळपास सारखी आहे असा आरोप एक येतोय. प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या ही वेगळी वेगळी असते. मतदानाचं पर्सेंटेज प्रमाण हे सुद्धा वेगळं वेगळं असतं. त्याचबरोबर उमेदवारांची संख्या सुद्धा वेगळी वेगळी असते. या सगळ्या गोष्टींवरती त्या उमेदवाराला किती मतं पडावीत किंवा किती पर्सेंट शेअर असावा हे त्याच्यावरती अवलंबून आहे, ज्याच्याबद्दल कोणालाच कधी माहिती नसतं आणि माहिती असणं शक्य नाही, कारण एवढी मोठी यंत्रणा मिळून आणि त्या मतदारसंघातले सर्व मतदार मिळून असा तो आकडा तयार झालेला आहे, फिगर तयार झालेला आहे. त्यामुळे स्टॅटिस्टिक्सनुसार त्यातल्या काही फिगर्समध्ये साधर्म्य किंवा इतर काही रिलेशन शोधण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते योग्य होणार नाही, कारण त्याची प्रोसेस आपण समजून घेतली पाहिजे. ती संपूर्णतः वेगवेगळ्या परिस्थितीतली आहेत. काही कारणामुळे योगायोगामुळे ते सारखी मतं पडली या म्हणण्याला फारसा अर्थ नाही असं मला वाटतं. सर, या सगळ्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कोणत्या उमेदवाराला आक्षेप असेल तर तो किती दिवसापर्यंत EVM चेक करू पाहतो आणि ह्या संपूर्ण डाटा EVMचा तो किती काळ ठेवला जातो? नियम या बाबतीतला असा आहे की रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर 45 दिवसापर्यंत EVMs आणि त्यासाठीची सगळी कागदपत्र, संबंधित सगळं व्हिडिओ शूटिंग हे सील करून ठेवलेलं असतं डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरच्या कस्टडीमध्ये. हे 45 दिवस का ठेवायचं तर 2 किंवा 3 नंबरवरच्या उमेदवाराला जर या निकालाबद्दल काही शंका असेल, काही आस्पेक्टवरती त्याला मुद्दे उपस्थित करायचे असतील, काही पुरावे मांडायचे असतील तर त्याला हायकोर्टामध्ये दाद मागता येते. त्यासाठीचा कालावधी 45 दिवसाचा आहे. या 45 दिवसात जर एखादी याचिका दाखल झाली तर त्याला इलेक्शन पिटिशन असं म्हणतात. या याचिकेमधल्या मुद्द्यांचा कोर्ट विचार करतं. आवश्यकता असेल तर हे जे सील केलेलं सगळं मटेरियल आहे, कोर्ट केस झाली, EP झाली तर हे मटेरियल 45 दिवसाच्या पुढे सुद्धा सीलबंदच राहतं. ते काढता येत नाही. जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही किंवा कोर्ट त्याबद्दलचा काही आदेश देत नाही
तोपर्यंत हे सील तसंच राहतं आणि त्यापैकी कशाचीही पाहणी कोर्टाच्या आदेशाने ही केली जाते. मग ती व्हिडिओग्राफी असेल, सील्स असतील, मशीन्स असतील किंवा कुठलीही कागदपत्र असतील, ती सगळी पाहणीला कोर्टाच्या आदेशाप्रमाणे उपलब्ध असतात. धन्यवाद. ईव्हीएमच्या बाबत काही वेगळे शंका, कुशंका किंवा अफवा आहेत त्याच्या पूर्ण स्पष्टीकरण इलेक्शन कमिशनच्या ऑफिसच्या वतीने करण्यात आलेलं आहे. अर्थात राजकीय आरोप तर होत राहणार आहेत. जे पराभव आहेत, पराभवाला अनेक कारणं लोक शोधत राहतात, आरोप करत राहतात. पण इलेक्शन कमिशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ईव्हीएम हे अतिशय प्रूफ असं मतदान केंद्र सेंटर आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणतेही त्यात ट्रेम्पटिंग करता येत नाही, त्याच्यामध्ये कोणतेही फेरफार घोटाळा करता येत नाही या हे स्पष्टीकरण दिसून येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.